बाप आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी किती प्रयत्न करत असतो ना. ऊन, वारा, पाऊस काहीच बघत नाही. त्याचं एकदम क्लिअर असतं. आज हे करायचं आहे तर करायचंच आहे. का करायचं? तर त्यांनी त्याच्या मुलाला प्रॉमिस केलेलं होतं म्हणून. की झाले 2 महिन्यापासून ना अंशूचं रोज चालू होतं, मला सायकल पाहिजे, सायकल पाहिजे. हो, पण आम्ही त्याला लगेच घेऊन दिली नाही. त्याचं कारण असं की मुलांनी संयम पण ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जर त्याला मागितल्या मागितल्या दिली तर त्याला त्या गोष्टीची किंमत उरणार नाही. म्हणून आम्ही त्याला वाट पाहायला लावली. मग काय एवढ्या पावसामध्ये त्यांनी सायकल घेऊन आले आणि एवढे भिजलेले असतानाही पहिले सायकल ठेवली, त्यानंतर त्यावरती पडदा वगैरे टाकून दिला. दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज तो दिवस आला होता, म्हणून आम्ही तो अंशूसाठी सरप्राईज प्लॅन केला. आणि मग त्यांनी चेंज वगैरे केलं, रूममध्ये गेले. अंशू तिथे कलर खेळत होता, म्हणजे कलर करत होता. आणि मग त्याच्या पप्पांनी लाड वगैरे केला आणि त्याला लाडी गोडी लावून समोर घेऊन आले. समोर आणल्यानंतर त्यांनी ते पहिले पडदा बाजूला केला आणि पडदा बाजूला केल्यानंतर एवढा खुश झाला, डायरेक्ट नाचायला लागला होता. माझे पप्पा हिरो, माझे पप्पा हिरो असं म्हणून म्हणून चालू होतं त्याचं. का तर त्याच्या पप्पांनी त्याला सायकल घेऊन दिली म्हणून. आणि त्याला एवढं खुश बघून आम्ही दोघं पण तेवढंच खुश झालो. अजून काय पाहिजे, लेकरांच्या खुशीमध्येच सगळं काही असतं आपलं. पण आम्हाला वाटलं त्याला ही सायकल चालवता येणार नाही, कारण थोडी मोठी आणली होती आम्ही. पण त्यांनी 10 मिनिटामध्येच ती सायकल कव्हर केली. 10 मिनिटामध्येच तो एकदम व्यवस्थित चालवायला लागला. हो, पण आम्हाला त्याला बाहेर नेता नाही आलं, कारण पाऊस चालू होता. पण घरातल्या घरातच त्यांनी 11 ते 12 वाजेपर्यंत त्याचं सायकल खेळणं चालू होतं. त्यांनी कोणाला हातही लावू दिला नाही त्या सायकलला. मग काय, आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर नेलं. बाहेर नेल्यावरती एवढी फास्ट सायकल चालवायला लागला आणि त्याच्या पप्पाला वाटलं तो पडन, त्याला टर्न करता येणार नाही. पण तो खूप व्यवस्थित चालवायला लागला आणि त्याचे पप्पा पण तेवढेच खुश झाले. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून